शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेली हळद चंद्राई, आज आपण इथं या हळदीची पॉलिशिंग चालू आहे। तर सुरुवातीला आपण शेंग आणि बंडा, ज्याला जेठा म्हणतो, त्या दोन्हीपैकी फक्त शेंगच आपण इथं या पॉलिशिंग मशीनमध्ये टाकलेली आहे। आणि शेंग पॉलिशिंग टाकल्यानंतर काही वेळात आपण इथं बघावं लागते पॉलिशिंग चालू आहे का नाही। तर इथं पॉलिशिंग चालू आहे, परंतु झाली की नाही बघावं लागते। तर त्यासाठी थोडा आपल्याला ही जे पॉलिशिंग मशीन आहे बंद करावं लागते। बंद केल्यानंतर त्याचं जे वरचे झाकण आहे ते काढावं लागते आणि झाकण काढल्यानंतर आपल्याला बघावं लागते की पॉलिशिंग झाली का नाही। तर त्यासाठी आपण इथे हे थांबवलेलं आहे। थांबवल्यानंतर आता आपण आतमध्ये जाणार, बघणार। तर इथले जे नट बोल्ट आहे हे आपल्याला इथे काढायचे आहे, हे अशा प्रकारे। आणि नट बोल्ट काढल्यानंतर दोन्ही साईडचे आपल्याला त्याचं जे झाकण आहे गेट, हे गेट आपल्याला वर करायचा आणि बघायचं आतमध्ये शेंग पॉलिश झाली का नाही। जर झाली असेल तर आपण ताडपत्रीवर पूर्ण जो पॉलिशिंग मशीनचा ड्रम आहे हा खोलून पूर्ण हळद आपण पॉलिशिंग मशीनवर टाकून द्यायची। आणि जर झाली नसेल तर आपल्याला अजून थोडा वेळ 10-20 मिनटं अजून जर थोडा जास्त इथं याच्यातून पिवळा कलर जास्त हळद मारत असेल तर मग 10-20 मिनटानंतर पुन्हा आपण काढायचं। पण जर पिवळा कलर थोडा कमी मारत असेल तर थोडा जास्त ठेवायची। तर आता बघूया झाकण काढून कशा प्रकारे आपण इथं पॉलिशिंग झाली का हे आपल्याला इथं बघायचं आहे। तर आता आपण इथं बघूया, अशा प्रकारे पॉलिशिंग आपल्याला इथं झालेली आहे। तर कसं वाटते, झाली का नाही? थोडा वेळ थांबायचं। तर आता अजून 10 मिनटं थांबायचं, म्हणजे अजून पॉलिशिंग झालेली नाही। आणि जो बारीक गाळ आहे तो बारीक गाळ आपल्याला इथं खाल्ले पडलेला दिसत आहे। अशा प्रकारे बारीक, जो बारीक म्हणजे अशा प्रकारचा राहतो, अशा प्रकारचा बारीक गाळ असतो, म्हणजे जो या चाळणीमधून पडतो, या छिद्रांमधून अशा प्रकारे। आणि या छिद्रातून बाहेर पडल्यानंतर कुठलं छिद्र मोठं असते, कुठलं बारीक असते, त्याच्यातून आपल्याला ह्या शेंग अशी बाहेर पडते आणि ते पडल्यामुळे ती खाली राहते। तर ते पण पॉलिशिंग होऊनच खाली पडते। आणि जो धुरडा आहे हा धुरडा परिपूर्ण इथं उडायला आहे अशा प्रकारे। तर आपल्याला हा पॉलिश बघावं लागत असते झाली का नाही, तर इथं झालेली नाही। त्यामुळं आता परत आपल्याला जे गेट आहे तिचे ते गेट आपल्याला परत लावायचे आहेत, त्यांच्या क्लिपा लावायच्या आणि आपल्याला अजून 10 मिनटं हा ढोल चालवायचा पॉलिश मशीन आणि नंतर मग आपल्याला काढायची। आणि हा जो भाग आहे हा शेंगच आहे। ही शेंग आपण या पॉलिश मशीनमध्ये टाकलेली आहे आणि टाकून आपल्याला याच्यातला काही भाग त्या साईडचा आपण पॉलिश मशीनमध्ये टाकला आणि हा जो भाग आहे हा टाकायचा आहे। तर हा भाग आपल्याला थोडा वेळ लागते टाकण्यासाठी। तर आता आपण जो भाग टाकला हा शेंगाचा टाकला आणि शेंग बघा आपल्यावाली अशा प्रकारे इथं गोल आहे, भुईमुगाच्या शेंगासारखी, आणि एकदम चांगल्या प्रकारे आहे, लांब आहे, गोल आहे, कारण ही हळद चंद्राई आहे। आणि विशेष म्हणजे नैसर्गिक पद्धतीने तयार केली आहे। जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, लिंबास्त्र याचे फवारे दिलेले आहेत, त्यामुळं हळदीला आकार पण चांगला आलेला आहे। आणि हळद चंद्राईला भरपूर चांगला गोल आकार येतो, त्याच्यामुळं हळद चंद्राई चिरमुटली, पतली अशा प्रकारे येत नाही, वजनाला भरपूर येते, गोल आकार येते। तर आता पुन्हा आपल्याला 10 मिनिट इथं पॉलिशिंग मशीन चालवायची आहे। तर आपण आता पुन्हा चालू केली आहे पॉलिशिंग मशीन। आणि त्याच्यानंतर पॉलिशिंग झाल्यानंतर आपल्याला हा जो बंडा आहे जेठा, हा जेठा पण आपल्याला पॉलिश करायचा आहे। हा जेठा पॉलिश करून आपल्याला नंतर तो उपणायचा आहे हवेमध्ये, पंख्यावर, किंवा हवा जर सुटत असेल तर इथल्या इथंच उपणायचा आणि हवा नसेल तर घरी नेऊन पंखा चालू करून किंवा कूलर चालू करून तिथं उपणावं लागते। कारण याच्यामध्ये ज्या बुऱ्या असतात, या मुळ्याच्या बुऱ्या तयार होतात आणि त्या बुऱ्या सर्वत्र पसरतात, त्यामुळं इथं आपल्या मालाला भाव कमी लागतो। त्यामुळे त्या पूर्ण बुऱ्या उपणून घेऊन फक्त माल तयार ठेवावं लागते। तर या बंड्याचं पण आपल्याला इथं पॉलिशिंग करायची आहे, पण तत्पूर्वी आता 10 मिनिट आपल्याला हा माल इथं काढून घ्यायचा आहे। आणि आपली जी हळद आहे ही हळद चंद्राई दरवर्षी आपल्याला 55 क्विंटलपर्यंत, 50-55 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन देते। आता यावर्षी आपण बेणे जास्त विकल्यामुळं आपल्याला माल कमी शिल्लक होतो, त्यामुळे एकरी किती होते याचा अंदाज आपल्याला यावर्षी लागणार नाही, कारण दरवर्षीप्रमाणे आपण जास्त बेणे विकले यावर्षी, त्याच्यामुळे किती होईल हे सांगता येत नाही। तर आता ही पॉलिशिंग चालू आहे। पॉलिशिंग झाल्यानंतर आपण असं या ताडपत्रीवर
तिथे ताडपत्री आथडली आहे झाडाखाली, तिथे नेऊन आपल्याला ताडपत्री माल टाकायचा आहे.